Students, now we will see the next, and that is antibiotics. The what is meant by antibiotics? अँटीबायोटिक्स आपण ज्या वेळेला आजारी पडतो आणि ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळेस आपल्याला जे मेडिसिन दिलेलं जातं त्या मेडिसिनमध्ये एक मेडिसिन अँटीबायोटिक्स असतं. मग अँटीबायोटिक म्हणजे काय असणार आहे तर कार्बन कंपाऊंड्स, आणखीन त्यांच्यामध्ये ते तयार कसे होणार आहेत. दे आर ऑप्टेन्ड फ्रॉम बॅक्टेरियाज अँड फंगाय अँड विच हॅज ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द पॅथोजन्स प्रेझेंट इन द किंवा हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन आवर बॉडी. मग हे झालं अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजे काय असणार आहेत तर दे आर कार्बन कंपाऊंड्स ऑप्टेन्ड फ्रॉम some bacterias and fungi and which has ability to destroy or prevent the growth of harmful microorganisms. त्यांना म्हटलेलं आहे अँटीबायोटिक्स. द विच प्रिकॉशन्स शुड बी टेकन अबाउट देअर कन्झम्पशन. आता अँटीबायोटिक्स जे आहेत त्यांचं कन्झम्पशन ते कसे घ्यायचे आहेत, कोणते प्रिकॉशन्स, काळजी कोणती घ्यायची आहे तर अँटीबायोटिक्स हे आपल्या स्वतःहून मनानं घ्यायचे नाहीत. जर डॉक्टरांनी जे प्रिस्क्राईब केलेले आहेत तेच अँटीबायोटिक्स घ्यायचे आहेत. आणि ते प्रिस्क्रिप्शनमध्ये जे अँटीबायोटिक दिलं आहे ते किती दिवसासाठी दिलेला आहे तो डोस कंप्लीट करायचा. जरी आपल्याला बरं वाटलं तरीसुद्धा तो डोस अँटीबायोटिकचा काय करायचा आहे कंप्लीट करायचा आहे. मग हे प्रिकॉशन्स असणार आहेत. म्हणजे पहिलं काय, डू नॉट टेक द अँटीबायोटिक्स ॲट युअर ओन अकॉर्ड किंवा ओन विलवरती घ्यायचं नाही. दे टेक द antibiotic which the doctors have prescribed us and take the full dose, complete the dose of antibiotic by given by the doctors and do not uh, uh, antibiotics should be completed if we feel well. So do not stop taking the dose of antibiotics, complete the given dose. The antibiotics, many diseases of human and other animals have been controlled due to antibiotics. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या 9th तुम्ही युजफुल आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स शिकला. त्याच्यामध्ये तुम्ही अँटीबायोटिक्स अलेक्झांडर फ्लेमिंग्स या सायंटिस्टसाठी थोडी माहिती घेतलेली आहे. पेनिसिलिन ह्या अँटीबायोटिक्स त्यांनी रिसर्च केलेला आहे आणि ते कोणत्या कोणत्या डिझीजवरती उपयोगी पडणार आहे त्याची थोडी माहिती तुम्ही मागच्या वर्षी घेतलेली आहे. मॅनी डिझीजेस ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल्स हॅव बीन कंट्रोल्ड ड्यू टू अँटीबायोटिक्स ऑप्टेन्ड फ्रॉम डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरियल अँड फंगाय. डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरिया आणि फंगायपासून काय तयार करता येणार आहेत, कार्बन कंपाऊंड्स विच आर कॉल्ड ॲज अँटीबायोटिक्स. आणि ते काय करणार आहेत, दे कंट्रोल मेनी डिझीजेस इन ह्युमन अँड ॲनिमल्स. आता अँटीबायोटिक्स लाईक कोणते आहेत अँटीबायोटिक्स, पेनिसिलिन आहे, सेफॅलोस्पोरिन्स, त्याच्यानंतर मोनोबॅक्टम, बॅक्ट्रिसिन, इरेथ्रोमायसिन, झॅन्थोमायसिन. दीज आर निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रोसाइक्लिन, vancomycin. These are some antibiotics which are used to prevent or cure the disease in humans and animals. These are the antibiotics which are used against various strains of gram-positive or gram-negative bacteria. Rifamycin is effective against tuberculosis. TB हा जो डिझीज आहे त्याच्यावरती कोणता इफेक्टिव्ह अँटीबायोटिक आहे, रायफॅमायसिन हे आहेत. आता अँटीबायोटिक्स लक्षात काय घ्यायचं आहे, कोणतं प्रिकॉशन घ्यायचं आहे कन्झम्पशनच्या आधी, डॉक्टर्स जे प्रिस्क्राईब करणार आहेत तेच अँटीबायोटिक काय करायचं आहे घ्यायचं आहे. तो डोस कंप्लीट करायचा आहे, आपल्या मनानं कोणताही घ्यायचा नाही. दीज आर द अँटीबायोटिक्स. आता हे अँटीबायोटिक्ससुद्धा कसे तयार केले गेलेले आहेत, दे आर ऑप्टेन्ड फ्रॉम डिफरंट टाईप्स ऑफ बॅक्टेरियाज अँड फंगाय. नाव what is the next point, which different materials are decomposed in biogas plant. The biogas plant याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, द वेस्ट ऑफ ॲनिमल्स प्लांट्स जे आहेत, कॅटल डंक असणार आहे, यांचं काय केलं जाणार आहे,
त्यांचा यूज करून त्यांचं डिकम्पोजिशन केलं जाणार आहे आणि त्या डिकम्पोजिशनमध्ये जो गॅस तयार होतो त्याला म्हटलेला आहे बायोगॅस अँड इट इज यूज्ड ॲज फ्युएल अँड द स्लरी इज यूज्ड किंवा स्लरी इज द मॅन्युअर ऑर फर्टिलायझर फॉर फार्मिंग. आता याच्यामध्ये विच डिफरंट मटेरियल्स आर डिकम्पोज्ड इन बायोगॅस प्लांट. बायोगॅस प्लांटमध्ये कोणते डिफरंट मटेरियलचं डिकम्पोजिशन होणार आहे, जे काय ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल म्हणजेच फार्म वेस्ट असेल, ॲनिमल अँड प्लांट वेस्ट असेल, कावडंक असेल, हे काय केलं जाणार आहे, स्लरी केली जाणार आहे आणि त्यांचं डिकम्पोजिशन. आता हे डिकम्पोजिशन कसं केलं जातं तर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर कोणते टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथे यूज होणार आहेत तर ॲनोरॉबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ॲनोरॉबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, दे ब्रीथ इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. त्यांचं ब्रीदिंग जे आहे किंवा रेस्पिरेशनसाठी त्यांना ऑक्सिजन लागणार नाही, अशा ॲनोरॉबिक मायक्रो ऑर्गॅनिझमपासून या वेस्टचं जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे, ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल, ॲनिमल अँड प्लांट्स वेस्ट, कॅटल डंक असेल, यांचं काय केलं जाणार आहे डिकम्पोजिशन. ॲनोरॉबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स डज द डिकम्पोजिशन. आता ॲनोरॉबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत तर त्यांचं नेम काय आहे, मॅथोजेनिक बॅक्टेरियाज. यांच्यापासून काय होणार आहे बायोगॅसमध्ये हे जे काही डिफरंट मटेरियल्स आहेत, वेस्ट फार्म वेस्ट असेल, कॅटल डंक असेल, कॅटल डंक म्हणजे एक्सक्रिएटा डंक हे त्याच्यामध्ये येणार आहे, प्लांट्स अँड ॲनिमल वेस्ट त्यांचं डिकम्पोजिशन हे मॅथोजेनिक बॅक्टेरियाज जे कोणत्या टाईपचं रेस्पिरेशन करणार आहे किंवा ते कोणत्या टाईपमध्ये येणार आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एनोरॉबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यापासून डिकम्पोजिशन होणार आहे या सबस्टन्सेसचं आणि त्या डिकम्पोजिशनमध्ये डिफरंट गॅसेस बाहेर टाकले जाणार आहेत, तयार होणार आहेत. मोस्टली कोणता असणार आहे, मिथेन. 80% मिथेन प्रेझेंट असणार आहे, कार्बन डायऑक्साईड अँड लेस अमाऊंट ऑफ हायड्रोजन सल्फाईड गॅस इज ऑप्टेंड. आता विच युजफुल मटेरियल्स आर ऑप्टेंड थ्रू इट. आता कोणतं युजफुल मटेरियल होणार आहे, गॅस मिळणार आहे म्हणजे तो फ्युएल म्हणून यूज होणार आहे. आणखीन दुसरं स्लरी जी असते त्याचं मॅन्युअर म्हणून यूज होणार आहे, खत म्हणून त्याचा वापर केला जाणार आहे. मग फ्युएल अँड मॅन्युअर हे आपल्याला दोन गोष्टी बायोगॅस प्लांटमधून मिळणार आहेत. आणि विच इज द फ्युएल आउट ऑफ दोज. फ्युएल कोणतं असणार आहे त्याच्यामध्ये तर मिथेन. मोठ्या 80% मिथेन त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे बायोगॅसमध्ये. लिटिल अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ऑल्सो हायड्रोजन सल्फाईड हे सुद्धा स्मॉल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असणार आहेत. आता मायक्रोब्स अँड फ्युएल्स. आता मायक्रोब्स आणखीन फ्युएल्स यांचं रिलेशन म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्युएलच्या जनरेशनमध्ये सुद्धा कुठं यूजफुल होतात ते बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे, बायोगॅस प्लांट जो आहे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं यूज करून डिकम्पोजिशन होणार आहे ॲनिमल अँड प्लांट वेस्टचं अँड फ्युएल गॅस इज फॉर्म्ड. आता गॅशियस फ्युएल, आता मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून जे डिफरंट टाईप्स ऑफ फ्युएल्स मिळणार आहेत, मग ते काही फ्युएल्स लिक्विड स्टेटमध्ये असतील, काही गॅशियस स्टेटमध्ये असतील. मग तसं गॅशियस फ्युएल याच्यामध्ये मिथेन कॅन बी ऑप्टेंड बाय मायक्रोबाईल एनोरॉबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल वेस्ट. जो काही अर्बन ॲग्रिकल्चरल आणि इंडस्ट्रियल वेस्ट जो आहे त्यांच्या डिकम्पोजिशन कोणत्या मायक्रोबमुळं होणार आहे, एनोरॉबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळं डिकम्पोजिशन होऊन मिथेन हा मिळणार आहे आणि मिथेन इज यूज्ड ॲज फ्युएल. ते गॅशियस फ्युएल आहे. त्याच्यानंतर इथेनॉल. इथेनॉल हा काय आहे, एक टाईपचा अल्कोहोल आहे आणि इट इज ऑल्सो अ क्लीन फ्युएल म्हणजे इट बर्न्स स्मोकलेस. तो कंप्लीट बर्न होणार आहे, स्मोकलेस बर्न होणार आहे. आणि इथेनॉल हा केव्हा फॉर्म होतो, याच्या आधी आपण इथेनॉल विनेगरच्या प्रोडक्शनमध्ये बघितलेलं आहे. जेव्हा फ्रूट ज्युसेस असतील, मॅपल ज्यूस असेल, हे जे ज्युसेस आहेत डिफरंट फ्रूट ज्युसेस असतील त्यांचं काय होणार आहे, फर्मेंटेशन होणार आहे. आणि फर्मेंटेशनमध्ये किंवा शुगर मोलॅसेस यांचं फर्मेंटेशन केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये इथेनॉल तयार होणार आहे. आणि या इथेनॉलचा हा अल्कोहोल जो आहे त्याच्यापासून पुढं काय मिळवलेलं आहे, ॲसिटिक ॲसिड हे एक डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये तयार होतं आणि त्या ॲसिडिक ॲसिडपासून काय तयार होणार आहे, ॲसिटिक ॲसिडपासून काय मिळवलं जाणार आहे, विनेगर मिळवता येणार आहे. मग इथेनॉल हा काय आहे, एक टाईपचा अल्कोहोल अँड इट इज अ क्लीन फ्युएल. आणि केव्हा ऑप्टेन होणार आहे तो, इट इज ऑप्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलॅसेस बाय द ईस्ट.
आणि कोणत्या ईस्टमुळं होणार आहे? सॅक्रोमायसिस या ईस्टमुळं शुगर मोलॅसेसचं किंवा फ्रूट ज्युसेसचं फर्मेंटेशन होऊन इथेनॉल तयार होणार आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे तो आहे हायड्रोजन गॅस. आता हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड ॲज अ फ्युएल इन फ्युचर. आता पुढच्या काळामध्ये हायड्रोजन गॅस हा सुद्धा फ्युएल म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. हायड्रोजनवरती रन होणारे व्हेकल इंजिन्स पण डेव्हलप केलेले आहेत, करत आहेत अजूनही आणि करत आहेत. आता हायड्रोजन गॅस हा केव्हा रिलीज होणार आहे? तर इट रिलीजेस ड्युरिंग बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर. बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचं काय होणार आहे? इलेक्ट्रोलायसिस, वॉटरचं स्प्लिटिंग होणार आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आणि हे स्प्लिटिंग म्हणजेच इलेक्ट्रोलायसिस कशाचा यूज करून होणार आहे? बायोफोटोलायसिस. आता फोटोलायसिस म्हणजे लाईट एनर्जीचा यूज होणार आहे. बायोफोटोलायसिस म्हणजे त्या सनलाईटमध्ये काही बॅक्टेरियाज काय करणार आहेत? वॉटरचं स्प्लिटिंग करणार आहेत आणि तिथं हायड्रोजन रिलीज होणार आहे. मग आता याच्यामध्ये हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन म्हणजे काय? वॉटरमधून हायड्रोजन काढून टाकणं, रिमूव्ह करणं. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम वॉटर म्हणजेच तिथं काय होणार आहे? रिडक्शन प्रोसेस होणार आहे. फोटो रिडक्शन मेथडनं बॅक्टेरियाज काय करणार आहेत? वॉटरपासून हायड्रोजन रिलीज करणार आहेत. बायोफोटोलायसिस ऑफ वॉटरमध्ये बॅक्टेरियाज हे फोटो रिडक्शन रिॲक्शननं हायड्रोजन रिलीज करणार आहेत अँड दॅट हायड्रोजन कॅन बी यूज्ड ॲज फ्युएल इन फ्युचर. द सिमिलर टू फ्युएल्स व्हॅरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड थ्रू मायक्रोबाईल प्रोसेसेस. आता जे काही फ्युएल्स आहेत, सिमिलरली फ्युएल्स, मग काही इतर इंडस्ट्रियल केमिकल्ससुद्धा आपल्याला मायक्रोबाईल प्रोसेसनं तयार करता येतात आणि ते कोणते आहेत? व्हेरियस अल्कोहोल्स आहेत, ॲसिटोन्स आहेत, ऑर्गॅनिक ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, पॉलिसायक्राइड्स. आणि हे जे आहेत अल्कोहोल, ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड्स, पॉलिसायक्राइड्स हे रॉ मटेरियल म्हणून यूज होणार आहेत केमिकल इंडस्ट्रीमध्ये. व्हेरियस केमिकल इंडस्ट्रीजमध्ये हे रॉ मटेरियल्स म्हणून यूज होणार आहेत आणि हे रॉ मटेरियल्स किंवा हे सबस्टन्सेस तयार करण्यासाठी सुद्धा काय यूज केलं जाणार आहे? मायक्रोबाईल प्रोसेसचा यूज करून ते तयार केले जाणार आहेत. सम ऑफ दीज आर युजफुल ॲज रॉ मटेरियल्स इन प्लास्टिक अँड फूड प्रोडक्ट्स. आता याच्यातले काही प्लास्टिक जनरेशनसाठी किंवा फूड प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी सुद्धा त्यांचा यूज केला जाणार आहे. नाव सी द पिक्चर शोन हियर. आता हे जे पिक्चर आहे ते कशाचं आहे? बायोगॅस प्रोडक्शनचं आहे. आणखीन आता बायोगॅस हा कशापासून तयार होणार आहे? बायोमासपासून तयार होणार आहे. आणि हे बायोमास म्हणजे जे काही प्लांट्स आहेत, तुम्ही बायोडिझेल तयार करतात, हे बायोडिझेल हे जॅट्रोपा या प्लांटपासून तयार केलं जातं. म्हणजे हे तुम्ही आधीच्या स्टँडर्ड्समध्ये बघितलेलं आहे. करंजा, जॅट्रोपा हे जे प्लांट्स आहेत याचा यूज बायोडिझेल तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजे असेच प्लांट्स जे आहेत त्यांना म्हटले बायोमास. आता यांच्यामध्ये सोलार एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड याचा यूज करून प्लांट्स त्यांच्यामध्ये काय तयार करणार आहेत? कार्बोहायड्रेट्स तयार करणार आहेत, ते स्टोअर करणार आहेत. आणि असं बायोमास काय केलं जाणार आहे? हार्वेस्टिंग करून, त्याचं कल्टिवेशन करून, त्याचं स्टेम्स असतील, लीव्ज असतील, फ्रूट्स असेल किंवा त्यांचे पार्ट्स जे आहेत या प्लांट्सचे ते हार्वेस्टिंग करून त्यांचं थ्रेशिंग केलं जाणार आहे आणि त्यांच्यामधून सेल्युलोज मिळवले जाणार आहेत. आता या सेल्युलोजपासून काय मिळवता येणार आहे? शुगर इंडस्ट्रीजमध्ये शुगर मिळवली जाणार आहे. सेल्युलोजपासून शुगर तयार केली जाणार आहे आणि त्याचा जो काही रेसिड्यू असणार आहे, म्हणजे मोलॅसिस, जो काही रेसिड्यू राहिलेला आहे शुगर एक्स्ट्रॅक्ट करून, म्हणजे इथं सेल्युलोजचं ही जी फॅक्टरी आहे ह्याच्यामध्ये काय केलं आहे? सेल्युलोजचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही रेसिड्यू राहिलेलं आहे त्याचं फर्मेंटेशन होणार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ शुगर मोलॅसेस आपण म्हणतो. शुगर मोलॅसेस म्हणजे साखर कारखान्यामध्ये ऊसाचा चोथा जो असतो ज्याच्यातून रस काढून घेतल्यानंतर राहिलेला जो चोथा असेल त्याला म्हटलेलं आहे शुगर मोलॅसेस. मग ते मळी जी असते त्याचं फर्मेंटेशन केलं जाणार आहे. आणखीन त्याच्यामधून आपल्याला इथेनॉल मिळणार आहे आणि इथेनॉल हे काय आहे? एक बायोफ्युएल आहे आणि त्या बायोफ्युएलचा यूज करून काही व्हेकल्स त्याच्यावरती रन होणार आहेत.
हे झालं एक मेथड टू गेट बायोफ्युएल. आता बायोफ्युएल अजूनही काय होणार आहे, लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू फर्मेंटेशन. म्हणजे हे जे काही शुगर मोलॅसिस आहे त्या शुगर मोलॅसिसचं काय केलं जाणार आहे, फर्मेंटेशन होणार आहे आणि त्या फर्मेंटेशन नंतर आपल्याला बायोफ्युएल मिळणार आहे आणि त्याचा यूज व्हेरियस व्हेकल्समध्ये यूज होणार आहे. ते फ्युएल बर्न झाल्यावरती त्याच्यामधून कंबशन गॅसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड हा एन्व्हिरॉन्मेंटमध्ये रिलीज होणार आहे आणि पुन्हा हा कार्बन डायऑक्साईड हा या सार्कल बायोमास तयार करण्यासाठी यूज केला जाणार आहे बाय प्लांट्स. मग हे आहे बायोफ्युएल प्रोडक्शन. तर बायोफ्युएल प्रोडक्शनसाठी यूज सोर्स कोण असणार आहेत, तर बायोमास प्रेझेंट इन प्लांट्स, सर्टन टाईप्स ऑफ प्लांट्स. त्यांचं कल्टिवेशन केलं जाणार आहे, त्याच्यानंतर त्यांचं थ्रेशिंग केलं जाणार आहे. मग त्याच्यानंतर त्यांच्यापासून सेल्युलोज मिळवले जाणार आहेत, सेल्युलोजपासून ग्लुकोज तयार केला जाणार आहे आणि राहिलेला जो रेसिड्यू असणार आहे त्याचं फर्मेंटेशन केलं जाणार आहे आणि त्या फर्मेंटेशननंतर काय मिळणार आहे, बायोफ्युएल हे लिक्विड फ्युएल मिळवलं जाणार आहे आणि त्या फ्युएलचा यूज व्हेरियस व्हेकल्समध्ये यूज केला जाणार आहे. आता बायोफ्युएल इज अ इम्पॉर्टंट अमांग द रिन्युएबल सोर्स. आता हे इम्पॉर्टंट बायोफ्युएल इम्पॉर्टंट काय आहे, तर इट इज रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. रिन्युएबल सोर्स मीन्स नेव्हर एंडिंग सोर्स ऑफ एनर्जी. इट इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. धीस फ्युएल्स आर अवेलेबल इन सॉलिड. आता हे फ्युएल्स जे आहेत बायोफ्युएल्स जे सॉलिड फॉर्ममध्ये आहेत आणि सॉलिड फॉर्ममध्ये कोणते असणार आहेत, कोल, डंक, क्रॉप रेसिड्यू, जे काही प्लांट्स आहेत, फार्म वेस्ट जे आहे, ॲग्रिकल्चरल वेस्ट, ट्रीज जे आहेत ते बर्न केल्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला कोल मिळणार आहे. मग कोल हा फ्युएल म्हणून यूज होणार आहे. त्याचबरोबर कॅटल डंक हे फ्युएल म्हणून यूज केलं जातं. त्याच्यानंतर क्रॉप रेसिड्यूज जे आहेत, शेतामध्ये पीक काढून टाकल्यानंतर जे काही रेसिड्यू शिल्लक राहतात ते त्याचा यूज म्हणजे आता ऊस तोडून गेल्यानंतर त्याचे जे काही खालचे खोड असतील, काही प्लांट्स जे आहेत, मग ब्रिंजल प्लांट्स असतील, लेडीज फिंगर प्लांट्स, त्यांचं काढल्यानंतर म्हणजे त्यांचं कल्टिवेशन घेऊन झाल्यावरती राहिलेलं जे रेसिड्यू आहे त्याचा फ्युएल म्हणून यूज केला जाणार आहे. त्याचबरोबर लिक्विड फ्युएल्स पण मिळणार आहेत आणि लिक्विड फ्युएल्समध्ये व्हेजिटेबल ऑइल्स, अल्कोहोल हे काय आहेत, लिक्विड फ्युएल्स म्हणजे प्लांटपासून मिळणारे व्हेजिटेबल ऑइल्स मिळणार आहेत. व्हेजिटेबल ऑइल्स हे कशापासून मिळत असतात, तर जे काही ऑइल सीड्स आहेत, ग्राउंडनट्स आहेत, सनफ्लावर आहे, व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स त्यांच्यापासून आपल्याला व्हेजिटेबल ऑइल मिळवता येणार आहे. पाम ऑइल असेल, त्याचबरोबर अल्कोहोल हा सुद्धा प्लांट्सपासून मिळवता येणार आहे. अल्कोहोल तयार करण्यासाठी म्हणजेच तिथं काय केलं जाणार आहे, त्या बायोमासचं जे काही व्हेरियस फ्रूट ज्युसेस असतील, त्याचबरोबर स्टार्च प्रेझेंट इन द रूट्स त्याचा यूजसुद्धा अल्कोहोल तयार करण्यासाठी केला जातो. आता गॅशियस फ्युएल कोणते आहेत, तर गोबर गॅस, कोल गॅस हे गॅशियस फ्युएलमध्ये येणार आहेत आणि हे बायोफ्युएलपासून मिळवता येणार आहेत. दीज फ्युएल्स आर इझिली अवेलेबल अँड इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी. दीज आर रिलायबल फ्युएल्स फॉर द फ्युचर. आता फ्युचरमध्ये एनर्जी क्रायसिसचं डेंजर आहे किंवा तो धोका आहे किंवा जे काही नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत, मग पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस हे जे नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत ते काय होतील, एक्झॉस्ट होतील, डिप्लीट होतील, दे विल फिनिश ऑफ. मग ते फिनिश ऑफ होऊ नयेत याच्यासाठी जर आपण बायोफ्युएल्सचा यूज केला तर ते फिनिश होणार नाहीत. म्हणजे इन फ्युचर रिलायबल फ्युएल्स कोणते असणार आहेत, बायोफ्युएल हा काय असणार आहे, त्याला एक दिस रिलायबल फ्युएल्स आर इन फ्युचर. म्हणजे फ्युचरमध्ये जे काही कन्व्हेन्शनल म्हणजे जे काही नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत त्याला एक उत्तम पर्याय म्हणून कोणता असणार आहेत, बायोफ्युएल्स हे पुढील काळामध्ये असणार आहेत. आता ही जी डायग्रॅम आहे त्या डायग्रॅमवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात, ते सांगायला आले पाहिजे. डायग्रॅमच्यावरती क्वेश्चन्स असतील ते सांगायला आले पाहिजेत. इथं तुम्हाला डायग्रॅम कशाची दाखवली आहे, ईस्टची आहे आणि सायक्रोमायसिन या ईस्टची डायग्रॅम इथे दाखवलेली आहे. त्याच्यानंतर मायक्रोबाईल पोल्युशन कंट्रोल. आता जे काही पोल्युशन आहे, मग
सॉईल पोल्युशन, जे काही डिफरंट टाईप्स ऑफ पोल्युशन्स आहेत. मग त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज कसा होतो पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, दॅट वी विल सी इन दिस पॉईंट. मग सॉलिड वेस्ट, सीवेज अँड व्हॅरियस पोल्युटंट्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन पोल्युशन. आता पोल्युशन काय, पोल्युटंट्स कोणते मिक्स होतात, पोल्युटंट्स मिक्स झाल्यावरती सॉईल, वॉटर, एअर हे काय होणार आहेत, पॉल्यूट होणार आहेत. मग पोल्युटंट्स कोणते आहेत, तर सॉलिड वेस्ट आहे, सीवेज आहे, सांडपाणी आहे, त्याचबरोबर व्हॅरियस पोल्युटंट्स, मग इंडस्ट्रीमधून इव्हॉल्व होणारे असतील, त्या इंडस्ट्रीमधून वेस्ट वॉटर, त्याचबरोबर स्मोक जो काही बाहेर टाकला जाणार आहे, हे सगळे काय असणार आहेत, पॉल्युटंट्स. आणि त्या पॉल्युटंटची संख्या इन्क्रीज झाल्यामुळं पॉल्युशन इन्क्रीज होणार आहे. अलॉंग विथ इट एव्हरी इन्क्रीजिंग डिझिजेस अँड डिग्रेडेशन ऑफ एन्व्हिरॉन्मेंट आर वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम्स. आता हे ज्या वेळेस म्हणजे पॉल्युशन इन्क्रीज होतं आहे, इन्क्रीज व्हायला लागल्यावरती अजूनही काय होणार आहेत, व्हॅरियस डिझिजेससुद्धा इन्क्रीज होणार आहेत. त्याचबरोबर एन्व्हिरॉन्मेंटचं डिग्रेडेशन होणार आहे, म्हणजे एन्व्हिरॉन्मेंटला हार्म क्रिएट होणार आहे. एन्व्हिरॉन्मेंट हे हेल्दी राहणार नाही. इट विल बी डिग्रेडेशन, त्यांचं डिग्रेडेशन होणार आहे आणि नको असलेले कंपोनंट्स पुन्हा एन्व्हिरॉन्मेंटमध्ये तयार होणार आहेत. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, लिव्हिंग थिंग्स जे आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स यांच्या लाईफवरती त्याचा परिणाम होणार आहे. एस्पेशली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया आर अफेक्टेड विथ दीज प्रॉब्लेम्स. लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन विल बी डिफिकल्ट इफ दीज प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ड ॲट राईट टाईम अँड राईट एक्सटेंट. म्हणजेच डेन्सली पॉप्युलेटेड सिटीजमध्ये आपल्याला हे पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं आणि त्याचा परिणाम हे तिथल्या लोकवस्तीवरती होत असतो. आणि जर हा प्रॉब्लेम जो आहे पोल्युशनचा तो जर सॉल्व नाही केला योग्य वेळेला तर काय होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, एन्व्हिरॉन्मेंटचं नुकसान होणार आहे. आणि त्याचबरोबर हे लिव्हिंग वर्ल्डवरती पण त्याचा परिणाम होणार आहे. मग आता याच्यामध्ये एन्व्हिरॉन्मेंट क्लीन ठेवण्यासाठी, त्याचं डिग्रेडेशन होऊ नये याच्यासाठी कोणते मायक्रोब्स रोल किंवा मायक्रोब्सचा रोल कोणता आहे तो स्टडी आपण करूयात. यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर यूज्ड फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू बायोगॅस प्लांट अँड कंपोस्टिंग प्रोडक्शन. आता मायक्रोब्सचा यूज कशासाठी होतो हे दोन तुम्ही बघितलं आहे. जे काही इंडस्ट्रीयल वेस्ट असेल, अर्बन वेस्ट असेल, त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, कंपोस्टिंगनं काय केलं जाणार आहे, खत तयार केलं जाणार आहे, फर्टिलायझर तयार केलं जाणार आहे. कंपोस्टिंगच्या मेथडनं जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याचं मॅनेजमेंट करता येणार आहे. त्याचबरोबर दुसरा कोणता आहे प्रकार, बायोगॅस प्लांट आणि कंपोस्ट प्रोडक्शन या दोघांच्यामुळं कोणाचं डिस्पोजल होणार आहे, सॉलिड वेस्ट जे आहे, जे सॉलिड वेस्ट बायोडिग्रेडेबल आहे त्याचं काय होणार आहे, मॅनेजमेंट, डिस्पोजल करता येणार आहे. हावेवर अर्बन वेस्ट दॅट इज ॲक्युमुलेटेड इन टर्म्स ऑफ टन्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. आता जो काही अर्बन वेस्ट आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो, कितीतरी टन्समध्ये असणार आहे आणि मग तो कसा डिस्पोज करायचा त्याच्यासाठी. मग आता जो काही गार्बेज असणार आहे, वाय इट इज आस्क्ड टू सेग्रिगेट वेट अँड ड्राय वेस्ट इन ईच होम. आता जो काही आपल्या घरामध्ये तयार होणारा कचरा असतो तो कचरा काय केला जातो, सेग्रिगेट करायला सांगतात. सेग्रिगेट म्हणजेच काय असणार आहे, तर त्याचं सेपरेशन करायचं आहे. कसं सेपरेशन करायचं आहे, तर ड्राय गार्बेज अँड वेटेड ड्राय अँड वेट वेस्ट यांच्यामध्ये सेपरेशन करायचं आहे. जो ड्राय असणार आहे त्याचं पुन्हा काय केलं जाणार आहे, रियूज करता येणार आहे. आणि जो वेट गार्बेज असणार आहे त्याचं काय केलं जाणार आहे, कंपोस्टिंग केलं जाईल किंवा त्याचा बायोगॅस प्लांटमध्ये यूज केलं जाणार आहे. आणि त्यांच्यापासून व्हेरियस प्रोडक्ट्स म्हणजे बायोगॅस फॉर्म होईल, डिकम्पोजिशन त्यांचं कंपोस्टिंगमुळं फर्टिलायझर, मॅन्युअर तयार करता येईल. याच्यासाठी काय केलं जाणार आहे, जो काही वेस्ट आहे होममध्ये असलेला, घरामध्ये असलेला कचरा सेग्रिगेट करण्यास सांगितला जातो. व्हॉट इज डन विथ द सेग्रिगेटेड वेस्टपासून काय करायचं आहे, तर जो वेस्ट बायोडिग्रेडेबल आहे त्याचं काय केलं जाणार आहे,
डिकम्पोजिशन कंपोस्टिंग केलं जाणार आहे, त्याच्यापासून मॅन्युअर तयार करता येईल. त्याचबरोबर काही एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी पण त्याच्यापासून तयार करता येणार आहे. असे प्लांट्स उभा केले जातात. त्याचबरोबर अजूनही बायोगॅस प्लांट पासून बायोगॅस मिळवता येणार आहे. आणि जे ड्राय वेस्ट आहेत, ज्याचं डिकम्पोजिशन होणार नाही, नॉन डिग्रेडेबल असतील, त्यांचं काय केलं जाणार आहे, दे आर रियूज. त्याचा रियूज करता येतो का, रिसायकल करता येतो का, हे रिसायकलिंगला पुन्हा पाठवलं जाणार आहे. त्याच्यामध्ये असलेलं प्लॅस्टिक असेल, ग्लास असेल, पेपर असेल त्या वेस्टमध्ये, तर तो काय केला जाणार आहे, रिसायकलला पाठवला जाणार आहे. रियूज किंवा रिसायकल या मेथडनं त्याचं डिस्पोज करता येणार आहे. आता विच इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ ड्राय वेस्ट. आता ड्राय वेस्ट जो आहे त्याचं योग्य मेथड कोणती आहे डिस्पोज करण्याची, तर रियूज अँड रिसायकल हे काय आहे त्याचा योग्य पद्धत. आता हे सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी एन्व्हिरॉन्मेंट मॅनेजमेंट पोल्युशन असेल त्याच्यामध्ये, त्या लेसनमध्ये सायन्स सेकंडमध्ये बघितलेलं असेल 9th स्टँडर्डला. त्याच्यानंतर आहे मायक्रोबाईल पोल्युशन कंट्रोल. त्याच्यानंतर आहे लँड फिलिंग साईट्स. आता डिग्रेडेबल वेस्ट बीइंग ॲक्युमुलेटेड इन अर्बन एरियाज इज यूज्ड फॉर धिस पर्पज. लँड फिलिंग साईट्स. आता याच्यामध्ये कोणता वेस्ट यूज केलं जाणार आहे, डिग्रेडेबल म्हणजे बायोडिग्रेडेबल, मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे त्यांचं डिकम्पोजिशन होईल असा डिग्रेडेबल वेस्ट जे आहे, जे ॲक्युमुलेट होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये अर्बन एरियाजमध्ये, इट इज यूज्ड फॉर लँड फिलिंग साईट्स. लार्ज पिट्स आर डग इन द ओपन स्पेस फार अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. आता लँड फिलिंग्स हे कुठं केलं जाणार आहे, तर जो काही रेसिडेन्शियल एरिया आहे त्या रेसिडेन्शियल एरियाच्या लांब एक खड्डा खणला जाणार आहे. लार्ज पिट इज डग in open space away from the residential area. Those pits are lined with plastic sheets. त्याच्यावरती काय केलं असणार आहे, प्लास्टिक शीटचं लायनिंग असणार आहे, खालती थर दिला असणार आहे, प्लास्टिक शीट्स असणार आहेत. ॲज द प्रिकॉशन्स अगेन्स्ट पोल्युशन ऑफ सॉईल ड्यू टू लीचिंग ऑफ टॉक्झिक अँड हार्मफुल मटेरियल्स. आता त्यांच्यामधून जे काही टॉक्झिक मटेरियल असतील, जो काही गार्बेज यूज केलेला आहे, आता जो डिग्रेडेबल गार्बेज आहे त्याच्यामधून ज्या काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या रिॲक्शन्स होणार आहेत, त्याच्यावरती डिकम्पोजिशन रिॲक्शनमुळं जे काही दुसरे प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहेत, मग जर ते टॉक्झिक असतील म्हणजे विषारी असतील किंवा हार्मफुल असतील, तर ते सॉईलमध्ये लीक होऊ नयेत, लीच होऊ नयेत, पसरू नयेत, याच्यासाठी काय केलं जाणार आहे, त्याला एक प्लॅस्टिक शीटचं लायनिंग असणार आहे. कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड. आता जे वेस्ट आहे ते कॉम्प्रेस करायचं आहे, ते डंप केलं जाणार आहे पिटमध्ये. इट इज कवर्ड विथ लेयर्स ऑफ सॉईल, आणि मग त्याच्यावरती सॉईलचं लेयर असणार आहे. सॉडस्ट, लाकडाचा भुसा टाकलेला असेल, लिफी वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स, आणि काही बायोकेमिकल्ससुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेले असणार आहेत. द बायो रिॲक्टर्स आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस, म्हणजे मिक्सचर्स ऑफ बॅक्टेरियाज हे काही ठिकाणी टाकले जाणार आहेत. मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल अँड अदर टॉप लेयर्स डिकम्पोज द वेस्ट. आता जी काही सॉईलवरती कव्हर केलेली आहे त्याच्यामध्ये असलेले मायक्रोब्स, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण काय ॲड केलेले आहेत, बायोरिॲक्टर्स, म्हणजे ज्याच्यामधून मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरियाज हे ॲड करता येणार आहेत, मिक्स केले असणार आहेत काही प्लेसेसमध्ये. तर तिथं काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे. प्रेझेंट इन द सॉईल म्हणजे मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल अँड अदर टॉप लेयर्स डिकम्पोजेस द वेस्ट. कम्प्लिटली फिल्ड पिट इज सील्ड विथ सॉईल स्लरी. आता तो खड्डा पूर्ण भरल्यानंतर काय केलेलं आहे, सॉईल स्लरी, पातळ माती, ओली माती, पूर्ण चिखल त्याच्यावरती टाकला जातो, सॉईल स्लरी, आणि बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म्ड आफ्टर फ्यू डेज. आणि याच्यामधून एक बेस्ट कंपोस्ट खत मिळणार आहे काही दिवसांनंतर. सच लार्ज लँड फिलिंग साईट्स कॅन बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ द कंपोस्ट. मग पूर्ण कंपोस्ट खत तयार झाल्यानंतर काय केलं जाणार आहे, ते बाहेर काढलं जाणार आहे, आणि पुन्हा त्या पीठमध्ये दुसरा अर्बन गार्बेज, बायोडिग्रेडेबल गार्बेज फिल केला जाणार आहे. दिस इज द लँड फिलिंग साईट्स. मग ही त्या डायग्रॅममध्ये तुम्हाला
वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल. आता एक वेल डीप केलेली असते, डग केलेली असते त्याच्यामध्ये. आता त्याच्यामधून ग्राउंड वॉटर लेवल वॉटर वेल टू मॉनिटर ग्राउंड लेवल वॉटर त्याच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर आता कलेक्शन ऑफ सीवेज जे आहे ते इथं, आणि मग इथून काय केलं जाणार आहे, प्रोसेसिंग होऊन जे काही सीवेज त्याच्यामध्ये टाकलं जाणार आहे, नंतर त्याच्यामध्ये कव्हरिंग केलं जाणार आहे. जर काही गॅशियस असेल, गॅस जो आहे त्याच्या डिकम्पोजिशनमध्ये बाहेर येणारा तो एका आउटलेटमधून बाहेर घेतला जाणार आहे. आणखीन स्लरी किंवा जे काही त्याच्यामध्ये फर्टिलायझर फॉर्म झालेलं आहे, डिकम्पोस्ट पूर्ण झाल्यानंतर ते रिमूव्ह करून फर्टिलायझर म्हणून यूज होणार आहे त्याचा, आणि पुन्हा तो पीठ हा दुसऱ्या गार्बेजनं फिल केला जाणार आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्व द गार्बेज व्हॅन्स ऑफ ग्रामपंचायत अँड म्युन्सिपालिटी. नावडेज there is facility of decreasing the volume of garbage by compacting in those vans. Explain the advantages of these activities. आता जे काही ग्रामपंचायत गार्बेज व्हॅन्स असतात कलेक्ट करणारे, म्युन्सिपालिटीचे असतील गार्बेज कलेक्ट करणारे व्हॅन्स, तर काय केलं जातं, तो गार्बेज पहिल्यांदा कॉम्प्रेस केला जातो. कॉम्प्रेस म्हणजे तो एकदम म्हणजे जास्त गार्बेज हा कमी स्पेसमध्ये भरला जातो, आणि त्याच्यामुळं काय होणार आहेत, त्याचा ॲडव्हान्टेज काय होणार आहे, तर जे काही तो गार्बेज कॅरी करण्यासाठी लागणारं जे फ्युअल आहे किंवा त्याच्या टर्न्स जे आहेत, नंबर ऑफ टर्न्स टू कलेक्ट द गार्बेज टू द लँड फिलिंग साईट्स आर रिड्यूज. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ कलेक्टिंग द गार्बेज टू द, आता अर्बन एरियाजमधून काय केला जाणार आहे, तो लँड फिलिंग साईट्सला नेला जाणार आहे. मग त्या ज्या फेऱ्या असणार आहेत त्या कमी केल्या जाणार आहेत. आणि हे केव्हा होणार आहे, तर तो गार्बेज जो आहे तो गार्बेज हा कॉम्प्रेस करून जर भरला गेला, कॉम्पॅक्शन्स भरला, तर त्यांच्या फेऱ्या कमी होतील, आणि त्याचबरोबर जे काही ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारं फ्युअल आहे ते सुद्धा रिड्यूस होणार आहे. मग त्याच्यानंतरचं आहे सिवेज मॅनेजमेंट. आता इन विलेजेस डोमेस्टिक वेस्ट इज डिस्पोज्ड ऑफ आयदर बाय नियर बाय सॉईल ऑर इन बायोगॅस प्लांट. आता जे काही विलेजेस आहेत त्याच्यामध्ये तयार होणारा डोमेस्टिक वेस्ट जे आहे, सिवेज जे आहे, सांडपाणी जे आहे, मग ते नियर बाय सॉईलमध्ये डिस्पोज केलं जाईल किंवा बायोगॅस प्लांटमध्ये होणार आहे. हावेवर इन सिटीज, आता जसं विलेजमध्ये होणार आहे तसं सिटीजमध्ये होणार नाही. इन सिटीज सिवेज नीड टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ॲक्टेड अपॉन बाय मायक्रोबाईल प्रोसेसेस. आता जे काही सिवेज असणार आहे ते ड्रेनेज सिवेज हे काय केलं जाणार आहे, सिटीजमधलं हे प्रोसेसिंग युनिटला कॅरी करून नेलं जाणार आहे, आणि मग तिथे मायक्रोबाईल प्रोसेसिंग त्याच्यावरती होणार आहे. द मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉईड द पॅथोजन्स ऑफ कॉलरा टायफॉइड आर मिक्स्ड विथ द सिवेज. आता प्रोसेसिंग युनिट जे आहेत की ज्याच्यावरती सिवेजवरती प्रक्रिया केली जाते, सांडपाण्यावरती प्रक्रिया केली जाते, जो काही मैला गोळा केलेला आहे त्या मैलाचा वरती प्रक्रिया करणं, जे प्रोसेसिंग युनिट आहेत त्याच्यामध्ये काही मायक्रोब्स हे ॲड केले जातात. मग कोणते मायक्रोब्स ॲड केले जाणार आहेत, किंवा मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज, ते मायक्रोब्स डिकम्पोज करणार आहेत कंपाऊंडला. आणखीन जे काही पॅथोजन्स असणार आहेत, पॅथोजन्स म्हणजे हार्मफुल जर्म्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच कॉजेस डिफरंट डिझिजेस, ते काय केले जाणार आहेत, डिस्ट्रॉय करायचं काम, डिस्ट्रॉय केले जाणार आहेत विथ आर मिक्स्ड विथ द सिवेज. सिवेजमध्ये असे मायक्रोब्स मिक्स केले जातात की ज्यामुळं त्या सिवेजमधल्या डिफरंट कंपाऊंडचं डिकम्पोजिशन होणार आहे, आणि त्याचबरोबर दे ऑल्सो डिस्ट्रॉय द पॅथोजन्स ऑफ डिफरंट डिझिजेस लाईक कॉलरा, टायफॉइड एक्सेट्रा. तर दे रिलीज, आता यांच्या डिकम्पोजिशनमध्ये काय होणार आहे, मिथेन गॅस रिलीज होणार आहे. दे रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड CO2 गॅस बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट इन द सिवेज. आता सिवेजमध्ये जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामधून डिकम्पोजिशननं मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हा मिळणार आहे, आणि मग त्या मिथेन कार्बन डायऑक्साईडचा मिथेनचा यूज हा फ्युएल म्हणून पुढं केला जाणार आहे. त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया, आता जे बॅक्टेरियाज
फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाज जे आहेत डिकम्पोज द झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन द सिवेज. आता सिवेजमध्ये कोणते केमिकल्स आहेत? झेनोबायोटिक केमिकल्स. आता कुणाला म्हणायचं आहे झेनोबायोटिक केमिकल्स? आता त्याच्यामध्ये आता हे जे आहेत झेनोबायोटिक्स म्हणजे कोणते असणार आहेत? तर मोस्ट ऑफ द इंजेक्टेड मटेरियल्स म्हणजे जे काही इंजेक्टेड वेस्ट मटेरियल जो असणार आहे ॲनिमल्स किंवा ह्युमन बिईंग ॲनिमल्सपासून बाहेर टाकला गेलेला जो काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये अँड कंपाऊंड्स आर. आता जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये काय असणार आहेत? वेस्ट मटेरियल कंपाऊंड्स ऑफ फूड्स अँड ड्रग्स असणार आहेत. त्याचबरोबर सम ऑफ दिस कॅनॉट बी युटिलाइज्ड बाय द बॉडी ॲज फूड. आता जे काही फूड जे घेतलं जातं त्याच्यामध्ये काय होणार आहे? एक काही असे केमिकल्स असणार आहेत की त्या फूडमध्ये प्रेझेंट आहेत पण ते बॉडी युटिलाइज करत नाहीत. मग दीज मे बी हार्मफुल इफ दे ॲक्युमुलेट इन द सेल्स. आणि जर असे प्रकारचं फूड जे काही आपण फूड घेतलेलं आहे जे काही त्या फूडमध्ये असलेले व्हॅरियस कंपाऊंड्स की जे आपल्या शरीराला युजफुल नाहीत आणि असे कंपाऊंड्स जर शरीरामध्ये राहिले तर काय होणार आहेत? दे आर हार्मफुल, ते आर टॉक्झिक, ते हार्मफुल असणार आहेत. असे पदार्थ विषारी असणार आहेत आणि ते सेलमध्ये ॲक्युमुलेट होऊन राहत असतात. मग दीज मे बी हार्मफुल इफ दे ॲक्युमुलेट इन द सेल्स अँड ॲज दे हॅव नो मेटाबॉलिक फंक्शन्स. म्हणजे त्यांच्यावरती जे काही कारणानं काय होणार आहे? असे काही पदार्थ आपल्या पोटामध्ये शरीरात गेलेले आहेत मग फूड बरोबर असतील किंवा काही ड्रग्ज औषधांमधून गेलेले असतील आणि ज्यांचं काय होणार आहे? मेटाबॉलिक फंक्शन्स त्याच्यावरती कोणतेही होणार नाहीत. असे जे केमिकल्स आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे? झेनोबायोटिक केमिकल्स. आणि असे झेनोबायोटिक केमिकल्स हे कशामध्ये प्रेझेंट असणार आहेत? सिवेजमध्ये प्रेझेंट असणार आहेत आणि त्यांचं डिकम्पोजिशन कोणते बॅक्टेरियाज करणार आहेत? फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाज. मग फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाज हे कुणाचं डिकम्पोजिशन करणार आहेत? झेनोबायोटिक केमिकल्स विच आर प्रेझेंट इन द सिवेज. तर सिवेज म्हणजे मैला, जी काही मैला जो असणार आहे मग त्याच्यामध्ये काही केमिकल इंडस्ट्रीजचा असेल बाहेर पडलेला जो काही डोमॅस्टिक सिवेज आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे केमिकल्स प्रेझेंट असतात. त्यांचं नाव काय आहे? झेनोबायोटिक केमिकल्स. आणि हे झेनोबायोटिक केमिकल्स हे ॲनिमलला युजफुल नसतात. मग ते जर सेल्समध्ये तसेच राहिले तर ते काय होणार आहेत? हार्मफुल असणार आहेत म्हणून ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. म्हणून सिवेजमध्ये असे झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट असतात आणि त्यांचं डिकम्पोजिशन कोण करणार आहे? फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाज करणार आहेत. म्हणून सिवेज मॅनेजमेंट याच्यामध्ये जो काही डोमॅस्टिक सिवेज आहे, अर्बन सिवेज आहे, जास्त करून अर्बन सिवेज हा प्रोसेसिंग युनिटला नेला जातो, त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं. प्रोसेसिंग करण्यासाठी सिवेजमध्ये असलेले बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस त्यांचं डिकम्पोजिशन त्या मायक्रोब्समुळं काय होणार आहे? डिकम्पोजिशन होणार आहे. त्याचबरोबर असे मायक्रोब्स पण त्याच्यामध्ये ॲड केले जातात की जेणेकरून पॅथोजन्स ऑफ व्हॅरियस डिझिजेस आर किल्ड. ते डिस्ट्रॉय केले जातात. आणखीन मग त्या सिवेजमधून काय डिकम्पोजिशनमधून मिथेन हा मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जाणार आहे. आणखीन झेनोबायोटिक केमिकल्स जे आहेत त्यांचं डिकम्पोजिशन कोण करणार आहे? तर फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाज करणार आहेत. द स्लज दॅट सेटल्स डाऊन इन धिस प्रोसेस कॅन अगेन बी यूज्ड ॲज फर्टिलायझर. आता जो प्रोसेसिंग युनिटमध्ये जो काही स्लज राहणार आहे म्हणजेच गाळ जो खाली राहणार आहे, सेटल होणार आहे, तो काय केला जाणार आहे? इट इज प्रोसेस्ड, इट कॅन बी, दिस प्रोसेस कॅन अगेन बी यूज्ड ॲज फर्टिलायझर. तो फर्टिलायझर म्हणून यूज होणार आहे. आणि जे काही वरचं वॉटर असणार आहे, वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबायल ट्रीटमेंट, वरचं जे काही पाणी असणार आहे मायक्रोबायल ट्रीटमेंट करून केल्यानंतरचं वेस्ट वॉटरमधलं जे काही वॉटर असणार आहे आफ्टर ट्रीटमेंट ते कुठं रिलीज केलं जाणार आहे? एन्व्हिरॉन्मेंटली ते सेफ असणार आहे. आणखीन मग ते बाहेर रिलीज केलं जाणार आहे वॉटर बॉडीजमध्ये. मायक्रोब्स आर यूज्ड फॉर बायोरिमेडिटेशन
आता मायक्रोब्सचा यूज हा काय होणार आहे, एन्व्हिरॉन्मेंटल पॉल्युटेड सिवेज जे असणार आहे त्याच्यावरती बायोरेमेडीज म्हणून काय केलं जाणार आहे, मायक्रोब्सचा यूज केला जाणार आहे. मायक्रोब्स आर यूज्ड ॲज बायोरेमेडायझेशन ऑफ एन्व्हिरॉन्मेंट पॉल्युटेड ड्यू टू सिवेज. सिवेजमुळं जे काही एन्व्हिरॉन्मेंटचं पॉल्युशन झालेलं आहे ते रिमूव्ह करण्यासाठी कोणाचा यूज केला जाणार आहे, मायक्रोब्सचा यूज केला जाणार आहे. आता त्याच्यानंतर आता विच मटेरियल्स शुड नॉट बी प्रेझेंट इन गार्बेज फॉर इट्स प्रॉपर मायक्रोबायल डिकम्पोजिशन. प्रॉपर मायक्रोबायल डिकम्पोजिशन होण्यासाठी कोणते सबस्टन्सेस त्याच्यामध्ये असायला नकोत किंवा त्या गार्बेजमध्ये नकोत. द विच मटेरियल्स शुड नॉट बी प्रेझेंट इन द गार्बेज फॉर इट्स प्रॉपर मायक्रोबायल डिकम्पोजिशन. मायक्रोबायल डिकम्पोजिशन होण्यासाठी कोणते सबस्टन्सेस त्या गार्बेजमध्ये प्रेझेंट नको आहेत, तर द सबस्टन्सेस विच आर नॉन बायोडिग्रेडेबल, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळं त्यांचं डिकम्पोजिशन होणार नाही असे जे सबस्टन्सेस असणार आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस जे आहेत त्यांचा प्रेझेन्स त्या गार्बेजमध्ये नको आहे. मग कोणत्या आहेत असे नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस, तर त्याच्यामध्ये येणार आहे ग्लास असेल, प्लॅस्टिक असेल, काही मेटल्स पार्ट्स असतील, हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असायला नको. त्यांचं डिकम्पोजिशन होणार मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोबायल डिकम्पोजिशनमध्ये त्या गार्बेजचं डिकम्पोजिशन लवकर होणार नाही. आता हाऊ द सिवेज जनरेटेड इन युअर हाऊस डिपार्टमेंट्स इज डिस्पोज्ड ऑफ. आता जे काही हाऊस डिपार्टमेंट्स असतील किंवा अपार्टमेंट्स जे आहेत त्या अपार्टमेंटमध्ये हाऊस ऑर अपार्टमेंट्स जे काही घर असेल किंवा मोठे अपार्टमेंट्स असतील त्यांचा जो काही सिवेज आहे तो कसा डिस्पोज केला जातो, तर जे काही मोठे मोठे बिल्डिंग्स असतील, हाऊसेस आहेत, त्यांचा सिवेज जो आहे तो प्रोसेसिंग युनिटला नेला जातो, तो कलेक्ट केला जातो, आणखीन प्रोसेसिंग युनिटला नेला जातो. तो कलेक्ट करण्यासाठी म्युन्सिपल व्हॅन्स काय करणार आहेत, हा सिवेज म्युन्सिपालिटी असेल तो सिवेज कलेक्ट करणार आहेत आणि प्रोसेसिंग युनिटला तो नेला जाणार आहे. त्याच्यावरती प्रोसेसिंग होणार आहे, मायक्रोबायल प्रोसेसिंग होणार आहे. मग त्याच्यामध्ये 2-4 युनिट्स असणार आहेत, फर्स्ट प्रायमरी सेकंडरी, आणि तो पूर्ण ट्रीटमेंट त्याच्यावरती झाल्यानंतर मायक्रोबायल ट्रीटमेंट झाल्यानंतर काय केलं जाणार आहे, त्याच्यामधला जे काही प्युअर वॉटर सेफ वॉटर असणार आहे, एन्व्हिरॉन्मेंटली सेफ वॉटर जे आहे ते सेफ वॉटर बॉडीजमध्ये रिलीज केलं जाणार आहे. मग असं जे काही मोठे मोठे सिटीज आहेत त्यांच्यामधलं जे वॉटर आहे सिवेज ट्रीटमेंटनंतरचं ते वॉटर हे ओशन्समध्ये रिलीज केलं जातं, आणखीन ते डिस्पोज केलं जाणार आहे. नेक्स्ट पार्ट इज क्लीन टेक्नॉलॉजी दॅट वी विल सी लेटर.